Good morning all of you. Today we have discussed next point, basic mechanism involved in the process of inflammation and repairs. आपण फर्स्ट पाहिलं होतं बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ सेल इंजुरी अँड अडॅप्टेशन्स. त्यामध्ये हे फर्स्ट युनिटमधील फर्स्ट चॅप्टर. सेकंड आहे बेसिक मेकॅनिझम इन्व्हॉल्ड इन दी प्रोसेस ऑफ इन्फ्लामेशन अँड रिपेअर. फर्स्ट ऑफ ऑल त्याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शन बघूया त्याचं. इट इज इन्फ्लामेशन. इन्फ्लामेशन म्हणजे काय? ओके, इन्फ्लामेशन इज द प्रोसेस बाय विच युअर बॉडीज व्हाईट ब्लड सेल्स, आपल्या बॉडीमधील जे व्हाईट ब्लड सेल्स असतात, ही कसली प्रोसेस आहे? इन्फ्लामेशन इज द प्रोसेस बाय विच your body's white blood cells and things they make protect you from infection from outside invaders such as a bacteria and viruses. म्हणजेच काय रे, कसली प्रोसेस आहे? जे बॉडीमधील व्हाईट सेल्स आहेत ते काय करतात? बॉडीला प्रोटेक्ट करतात. बॉडीमधील जे व्हाईट ब्लड सेल्स आहेत ते काय करतात? प्रोटेक्ट करतात. कशापासून? फ्रॉम इन्फेक्शन. कुठलं इन्फेक्शन होईल? आउटसाईड इन्व्हॅडर्समधील. आउटसाईड जे इन्फेक्शन असतं त्यापासून काय करतात? हे व्हाईट ब्लड सेल्स बॉडीला प्रोटेक्ट करतात. सच एज कोणत्या, मग काय असतील ते? कोणते इन्फेक्शन असेल? बॅक्टेरिया असेल किंवा व्हायरसेस असतील. हे काय झालं? इन्फ्लामेशन. इट इज द इन्फ्लामेशन. इन्फ्लामेशन इज ए प्रोसेस बाय विच युअर बॉडीज व्हाईट ब्लड सेल्स अँड द थिंग्स दे मेक प्रोटेक्ट यू फ्रॉम infection from outside invaders such as a bacteria and viruses. Okay, then next point आहे आपला त्याच्यामधील क्लिनिकल सायन्स ऑफ. नेक्स्ट पॉईंट काय आहे आपला? क्लिनिकल सायन्स ऑफ इन्फ्लामेशन. ओके, क्लिनिकल सायन्स ऑफ इन्फ्लामेशन. देन कोणते कोणते आहेत त्यामध्ये? Celsus in 1st century AD named the famous 4 cardinal signs of inflammation. कोणते आहेत ते? फर्स्ट, रबर, त्यालाच काय म्हणतो आपण? रेडनेस. सेकंड आहे ट्यूमर, त्यालाच काय म्हणतो आपण? स्वेलिंग. थर्ड आहे कॅलर, म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण? हीट. अँड फोर्थ आहे डोलर, त्यालाच काय म्हणतो आपण? पेन. ओके, बघूयात आपण काय आहे ते. फर्स्ट आपण काय म्हणलं? पेन. काय? दिस मे ऑकर कंटिन्युअसली ऑर ओनली व्हेन अ पर्सन टचेस द अफेक्टेड एरिया. पेन म्हणजे पेन तर सगळ्यांना माहितीच आहे. काय होतं हे? कंटिन्युअसली किंवा ओनली व्हेन पर्सन टचेस फ्रॉम दी अफेक्टेड एरिया, त्यावेळेस काय होतो? पेन होतो. ओके, नेक्स्ट काय आहे? रेडनेस. रेडनेस this happens because of an increase the blood supply to the capillaries in the area. जिथं आपल्याला इन्फेक्शन झालेलं असतं तिथं काय होतं रे? त्या ठिकाणी ॲक्च्युली काय होतं? दिस हॅपन्स बिकॉज काय होतं? तिथं ब्लड सप्लाय इन्क्रीज होतं. कशामधील? कॅपिलरीजमधील. कुठल्या एरियामधील? जिथं आपल्याला इन्फ्लामेशन झाले किंवा इन्फेक्शन झाले, काय होतं तिथं? इन्क्रीज इन द ब्लड सप्लाय टू दी कॅपिलरीज इन दी एरिया. ओके, नेक्स्ट काय आहे? लॉस ऑफ फंक्शन. दे मे बी डिफिकल्टी मुव्हिंग अ जॉईंट. काय होतं? लॉस ऑफ फंक्शन. काय काय होतं त्याच्यामध्ये? डिफिकल्टी होते कशाची? मुव्हिंग अ जॉईंट, ब्रिदिंग, सेन्सिंग स्मेल अँड सो ऑन. ओके, देन स्वेलिंग. स्वेलिंग अ कंडिशन कॉल एडेमा. स्वेलिंगलाच काय म्हणतो? त्या कंडिशनलाच काय म्हणतो आपण? एडेमा. कॅन डेव्हलप इन अ फ्लूइड बिल्ड्स अप. त्यामध्ये काय होतं? डेव्हलप फ्लूइड बिल्ड्स अप. ओके, हीट. हीट काय आहे? इन्क्रीज्ड ब्लड फ्लो मे लिव्ह दी अफेक्टेड एरिया वॉर्म टू द टच. ज्यावेळेस आपण टच करतो त्या अफेक्टेड एरिया त्यावेळेस काय काय झालेलं असतो? इन्क्रीज ब्लड फ्लो झालेला असतो. त्यामुळे काय होतं तिथं? मे लिव्ह दी अफेक्टेड एरिया वॉर्म टू दी टच. त्यामुळे तिथं हीट निर्माण झालेली असते. हे काय झाले आपले? क्लिनिकल सायन्स ऑफ इन्फ्लामेशन. ओके, कोणते कोणते झाले? रबर, ट्यूमर, कॅलर अँड डोलर. म्हणजेच पेन,
स्वेलिंग, रेडनेस अँड हीट, अँड लास्ट होता लॉस ऑफ फंक्शन. ओके. नेक्स्ट आहे पॉईंट आपला टाईप्स ऑफ इन्फ्लामेशन. टाईप्स ऑफ इन्फ्लामेशन अजून एकदा बघूयात आपण. फर्स्ट आपण काय बघितलं, इन्फ्लामेशनमध्ये इंट्रोडक्शन अँड क्लिनिकल सायन्स ऑफ इन्फ्लामेशन. ओके. अजून एकदा दुसऱ्या भाषेमध्ये बघूयात आपण क्लिनिकल सायन्स कोणते आहेत ते. रबर, ट्यूमर, कॅलर अँड डोलर्स म्हणलं. रबरलाच काय म्हणलं आपण, रेडनेस. त्यालाच काय, त्याच्यामध्येच काय होतं, व्हॅसोडायलेशन किंवा इन्क्रीज्ड ब्लड फ्लो आपण बघितलं आहे. ट्यूमरमध्ये म्हणलंच काय आपण म्हणलं, स्वेलिंग. त्याच्यामध्येच काय होतं, एक्स्ट्रा व्हॅस्क्युलर ॲक्युम्युलेशन ऑफ फ्लूइड. ओके. कॅलरमध्येच काय होतं, हीट. त्यामध्येच काय होतं अजून, व्हॅसोडायलेशन. आणि अजून काय होतं म्हणलं, इन्क्रीज्ड ब्लड फ्लो. अँड डोलरमध्ये पेन. ओके. नेक्स्ट आहे आपला टाईप्स ऑफ इन्फ्लामेशन. फर्स्ट कोणता आहे, ॲक्यूट इन्फ्लामेशन. सेकंड आहे क्रोनिक इन्फ्लामेशन. अँड थर्ड आहे ग्रॅन्युलोमॅटस इन्फ्लामेशन. ग्रॅन्युलोमॅटस इन्फ्लामेशन. आता इन शॉर्टमध्ये बघूयात आपण काय आहे ते. ॲक्यूट इन्फ्लामेशन काय आहे, त्यामध्ये काय होतं, शॉर्ट ड्युरेशन आहे, एडेमा आहे अँड मेनली न्यूट्रोफिल्स. ॲक्यूट इन्फ्लामेशनमध्ये काय काय येतं, शॉर्ट ड्युरेशन, एडेमा अँड मेनली न्यूट्रोफिल्स. देन क्रोनिक इन्फ्लामेशनमध्ये काय येतं, लॉंगर ड्युरेशन, लिम्फोसाइट अँड मायक्रोफायजेस प्रिडॉमिनंट. क्रोनिक इन्फ्लामेशन कसं आहे, लॉंगर ड्युरेशन आहे. परत कसं आहे, लिम्फोसाइट्स अँड मायक्रोफायजेस प्रिडॉमिनंट आहेत. अजून फायब्रोसिस. नेक्स्ट आहे न्यू ब्लड सेल्स, त्यालाच काय म्हणतो आपण, अँजिओजेनेसिस. हे कशामध्ये येतं, क्रोनिक इन्फ्लामेशन. नेक्स्ट काय आहे, ग्रॅन्युलोमॅटस इन्फ्लामेशन. त्यामुळे काय होतं, डिस्टिंक्टिव्ह पॅटर्न ऑफ क्रोनिक इन्फ्लामेशन. अजून काय होतं, ॲक्टिवेटेड मॅक्रोफाजेस. त्यालाच काय म्हणतात, इपिथेलियोइड सेल्स प्रिडॉमिनंट. अँड लास्ट आहे प्लस और मायनस मल्टीन्यूक्लिएटेड जायंट सेल. ओके. हे काय झाले, 3 टाईप्स आहेत ह्याच्यामध्ये. डिफरंट टाईप्स कोणते आहेत इन्फ्लामेशनचे, ॲक्यूट इन्फ्लामेशन, क्रोनिक इन्फ्लामेशन अँड लास्ट ग्रॅन्युलोमॅटस इन्फ्लामेशन. ओके. फर्स्ट कोणता सांगितला, टाईप्स ऑफ इन्फ्लामेशनमध्ये ॲक्यूट इन्फ्लामेशन, सेकंड क्रोनिक इन्फ्लामेशन अँड थर्ड ग्रॅन्युलोमॅटस इन्फ्लामेशन. ओके. ॲक्च्युली 2 टाईप आहेत. फर्स्ट कोणता, ॲक्यूट इन्फ्लामेशन अँड क्रोनिक इन्फ्लामेशन. ओके. ते आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करू. आज काय पाहिलं आपण, फक्त व्हॉट इज इन्फ्लामेशन अँड क्लिनिकल सायन्स ऑफ इन्फ्लामेशन. ओके. इन्फ्लामेशन म्हणजेच काय आहे, आपण काय सांगितलं इन्फ्लामेशनमध्ये, यस, काय आहे ती प्रोसेस आहे, कसली, जे बॉडीमधील व्हाईट ब्लड सेल्स आहेत ते काय करतात, प्रोटेक्ट करतात. कशापासून, इन्फेक्शनपासून. कुठलं इन्फेक्शन, आउटसाईड इन्व्हेडर्सचं. कुठले असतील मग ते इन्फेक्शन, सच ॲज बॅक्टेरिया अँड व्हायरसेस. अँड क्लिनिकल सायन्स किंवा कार्डियल सायन्स ऑफ इन्फ्लामेशन कोणते सांगितले, रेडनेस, स्वेलिंग, हीट, पेन अँड लॉस ऑफ फंक्शन्स. हे काय झाले, कार्डियल सायन्स ऑफ इन्फ्लामेशन. ओके.